त्याचा उपभोग घेणं हे माझं कर्तव्य. मी तू एक पुरुष आहेस, म्हणजे पुरुषाला भावना निर्माण व्हायलाच हव्यात आणि दिसेल त्या स्त्रीला जवळ जाऊन भेटी मारायला हवी असं म्हणणं आहे का? असं मुळीच नाही. असंच म्हटलंस तू माझ्या नजरेसमोर भेटलीस म्हणून तुला सांगतोय गुहेपर्यंत चल, तदनंतर आपण काय ते विचार करू. आता सांगितलंस तू गुहेत नेऊन मी उपभोग घेणार, मग त्यानंतर विचारतो काय करणार आहे. गुहेपर्यंत चल, तुझे विचार माझे विचार एक सारखे जुळतील आणि म्हणूनच सांगताय तुला यावेळी ब्रह्मराक्षस आतापर्यंत सामोपचाराच्या बोधाने बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा बस मी बोलते जे तुला आवडतंय बोल, मला आवडलं आणि म्हणूनच शाबास म्हटलंस तू. पण असो, शेवटी तू एक ब्रह्मराक्षस आहेस. गुहेत राहणं, भक्षण करणं, हिंस्र शोभाचं भक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. तेव्हा तुला किती जरी काही सांगितलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. शेवटचा प्रतिकार म्हणून तसाच जर प्रतिकरण करण्याची वेळ आली काय करशील या माझ्या हातानं शेवटचा प्रतिकार म्हणून आता नरडीचा फोड घेतल्याशिवाय जबरदस्ती अरे झोपडी महालीची कधी बरोबरी होऊ शकत नाही. पायतानाचा कधी राजमुकुट होणार नाही. माझ्या रूपावर वाढला तुझा उन्माद निर्माण झाला. तारुण्याचा उन्माद डोक्यात चढला की कान पक्षी स्वतःला राज समजत असतो. तू एक ब्रह्मराक्षस आहेस आणि असं असताना का गंधर्व कन्येची जर अभिलाषा बाळगत असशील पृथ्वीनट विचारतोस भानच राहिलं नाही. व्यवहार झालाय आणि म्हणूनच आमचं हे दोघांचं चालू असताना मध्ये काय रे कोण रे तू? अवंतीचा राज करता राजा वीरभद्र मिळतात. अवंतीचा राज करता राजा वीरभद्र. तुमचं हे दोघांचं चालू होतं. नक्की काय चालू होतं? आमच्या दोघांचं प्रेम चालू होतं. प्रेम चालू? हा प्रेम चालू होतं. म्हणजे तू याला प्रेम म्हणतोय? होय. एका अधर्माला अत्याचार एका स्त्रीवर जबरदस्ती करतोय का तू प्रेम म्हणतोय? मग हे ब्रह्मराक्षस हे तुझं अमानविक कृत्य आहे. आणि जेवढाच तू राज करता अरण्यात प्रवेश करता झाला जो ब्रह्मराक्षस माझ्या जनतेला त्रस्त करतोय. संप्रदात माझ्या नेत्रात समोर म्हणून समजावणी करतोय. 4 दिवस सुखाने जगायचे असतील या अरण्याचा त्याग करणे चालतो. हे राजकर्त्या मला समजावू नकोस. आता चान्स मिळाला नाही म्हणून जबरदस्ती आता करावीच लागते. स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य आहे. तुझ्या मनाने जे ठरवलंय ते प्रत्यक्षात सत्य होणार असं नाही. प्रेम करण्यासाठी दोघांची मनं जुळावी लागतात. अरे तू करतोय ती जबरदस्ती आणि ती जबरदस्ती तुझ्या नाशासाठी गुहेत जाऊन आम्ही जुळवतो त्याची तू काळजी करू नकोस. माझा नाश विनाश मला मान्य आहे. पण तिच्यावर प्रेम करणार तिच्यावर लग्न करणार त्यानंतर पुढचं काय तर मी पाहणार नाही. तुझा विनाश तुझा नाश तुला मान्य आहे? मान्य आहे. मग प्रेम करून करणार का? एकच नाश हा सर्वांचा आहे. पण तत्पूर्वी सुखाचा आनंद करून स्वतः सोप का
कशाबरोबर खाणार? शेवटपर्यंत एकदा तरी मला तिला